Thank you so much. I Gaudevi Sport बापगाव वर्सेस जय सावरीदेव किरवली. नवीन सामना आता तुमच्या समोर. पहिल्या फेरीमधील 5वा सामना पाहायला मिळेल. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. आज मॉर्निंग सेशन पासून चांगला खेळ पाहायला मिळाला. विशेषतः धावांचं संरक्षण एकमात्र संघ जो विकीस्पोर्ट चौधरपाडा त्या संघाच्या माध्यमातून करण्यात आला. अदरवाईज आपण जर विचार केला तर बऱ्याचशा मॅचेसच्या धावांचा पाठलाग करत असताना जिंकलेल्या आहेत. म्हणजे चेझिंगला प्रत्येकी कॅप्टननं महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी ते ठरलेले आहेत. येथे देखील आपण पाहिलं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला जय सावरदेव किरवलीच्या कॅप्टननं. त्याही कॅप्टनचं म्हणणं होतं की आम्ही चेझिंग करण्यासाठी जाणार आहोत. सर्वेश आणि गणेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय गावदेवी बापगाव या संघाकडून. षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय. बॉलिंग मार्कवर विनोद. नांदकरच्या क्रीडांगणावरती जबरदस्त खेळ मागच्या वर्षामध्ये विनोदचा आपण पाहिला होता आणि तिथे मला वाटतं जय सावरदेव किरवली संघानं फायनल जिंकली होती. त्याच स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू विनोद आता ह्या सीझनला सुरुवात करतोय. त्याच्याकडून भरपूर मोठ्या अपेक्षा असतील की चांगला खेळ त्यानं साकारावा. सध्या मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे 7 स्टार चर्चा करतायत. एक सक्सेसफुल इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले. प्रत्येकी खेळाडूंना देखील साथ केली. सामना सुरू होतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. पंच केला आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॉल आता वेगानं कवच बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण बॅकअप साठी जोपर्यंत येणार तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती. 3 धावा पूर्ण करण्याची. ओव्हर थ्रो झालाय. आणखी काही धावा आता मिळतील. वा अजूनही फुटबॉल सुरूच आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पळून चौकार पूर्ण केलाय. 4 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. चौकार वाचवला जरूर बघा. जिथे एक धाव घेणं कठीण होती परंतु शॉर्ट कव्हरला जी बिल्डिंग हवी होती ती झाली नाही आणि त्याच्याच कारणामुळे आपण पाहतोय की 4 धावा तिथे मिळाल्या. 4 धावाने ऑफ द मार्क होत असताना बॅटर सर्वेश आणि गणेश आई गावदेवी बापगाव संघाकडून ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये लॉंग ऑफ सेट करण्यात आला आणि एक फिल्डर मिड विकेटला. विनोद तयार. ओव्हर द विकेट ना शफल झाला. ऑन साइडला हुक केला. बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार बापगाव संघासाठी सर्वेशच्या बॅट मधून. चौकार लागोपाठ आता 2 चौकारच म्हणावे लागतील कारण पहिल्या बॉलवरही 4 धावा पळून पूर्ण केल्या आणि येथे एक चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा प्राप्त करत असताना 8 धावांवर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. पुन्हा बॅकफुटला गेला. पंच केला. इथे गॅप मिळाला. गलीमधून बॉल मागे निघून जातोय. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा बॉलवरती पोहोचतोय. तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती एक सिंगल कंप्लीट करण्याची आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर 9 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली आहे. अशी सुरुवात पॉवर प्ले मध्ये अपेक्षित होती आणि ती सुरुवात आता यावेळेला करून देत असताना सर्वेश आई गावदेवी स्पोर्ट बापगाव संघासाठी. पहिल्या फेरीमधील 5वा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील मॅचेसना सुरुवात होईल. मेहर 11 बापगाव आणि विकी स्पोर्ट चौधरपाडा आपण तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. ओ स्विंग केला ऑन साइडला. मोठा फटका गणेशच्या बॅट मधून. बॉल एक टप्पा घेत असताना निघून गेला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. चौकार. एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला बघायला मिळाली. आतापर्यंत थोडंसं महागडं षटक
विनोदच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे, जिथे आतापर्यंत 13 धावा आल्या, 2 चौकार आणि एक वेळ 4 धावा आपण पाहिलेल्या ज्या पळून पूर्ण करण्यात आल्या. 13 धावा स्कोर कार्डवर. आणखी काही जोडल्या जातील. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल खराब लेंथ आहे आणि याही बॉलवरती आक्रमण हल्ला चढवलाय. गणेशच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा चौकार. जबरदस्त फटकेबाजी, प्रत्येकी बॉलवरती चौकार या ठिकाणी खेळला जातोय आणि पॉवर प्लेचा वापर योग्य केलाय. परंतु विनोद ज्या लेंथवर गोलंदाजी करतोय बघा, जर तुम्ही मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ लावलाय, सरळ जर तुम्ही व्ही मध्ये फिल्डिंग सेट केले तर आखूड टप्प्याचे बॉल मुलीच चालणार नाही. हा कुठेतरी विनोद कडून चुकी पाहायला मिळाली. पुन्हा फुल टॉस होता, लेगस्टम्पच्या दिशेने हा फुल टॉस होता. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. हाही खराब बॉल होता. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या आता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन द बोर्ड. टॉस हारल्यानंतर बॅटिंग आली वाट्याला आणि सध्या कॅप्टन खुश असेल ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता. याही वेळेला आपण पाहिलं तर बॉलच्या बाउन्स पर्यंत पोहोचला बॅटर. स्क्वेअर ऑफ द विकेट हाही फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि 2 धावा इथेही कंप्लीट करण्यात आल्यात. स्कोर मोसम विथ डबल टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट फॉर द टीम आई गावदेवी स्पोर्ट बापगाव. 20 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 7 स्टार्स तुम्ही पाहतायत. हे 7 चेहरे लक्षात ठेवा, कारण या विभागातील, या पट्ट्यातील, या बेल्टमधील क्रिकेटर्ससाठी या पठ्ठ्यांनी आज खूप काही केलं आणि भरपूर मोठमोठ्या इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. नवी दिशा, नवा मार्ग, नवी वाट खऱ्या अर्थानं या परिसरातील खेळाडूंसाठी या 7ही जणांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. 7 स्टार अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते आयोजित करत आले. इव्हन रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, ALPL असेल. 20 धावा स्कोर कार्डवर. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मिळाली आहे गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला. पलटवार करावा लागेल जय सावरीदेव किरवली संघाला आणि गोलंदाजी करण्यासाठी एक एक्सपिरियन्स कंपेनियर, एक अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आपण पाहतोय. लेफ्ट आर्मर रमेशचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे. मीडियम पेसर, पण त्याच्याकडे जो टप्पा आहे, त्याची जी लाईन आहे, नेहमीच त्यानं फलंदाजांना संभ्रमात टाकलेला आहे. आज तशाच गोलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून असेल. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मध्ये एक सॅक कव्हरला एक फिल्डर सेट करण्यात आला. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनवर प्रोटेक्ट करण्यासाठी पेट्रोलिंग करतायत रमेश सय्यार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिला बॉल फुल टॉस होता, खरा बॉल होता. बॅटरला फायदा उचलता आला नाहीये. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा इथे मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येकी बॉलवर चौकार किंवा षटकारच येईल असं नाहीये. ज्या ज्या वेळेला चांगला बॉल देणार त्या वेळेला सिंगल आणि डबल्स घेणं देखील तेवढाच महत्वाचे असतात. या सिंगलनं स्कोर आता पुढे गेला 21 धावा, कारण आता एक सुस्थिती आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ सध्या आहे बापगाव. त्याच्यामुळे तो विचार आता त्यांना करावा लागेल. यावेळेला विकेटची संधी फोर्स केला. बॉल लॉंग ऑनला येतोय. प्रयत्न केला विनोदनं, बॉल पर्यंत नाही पोहोचू शकला. एकच धाव. एफर्ट चांगले होते. बरोबर आपण पाहिलं तर लॉंग ऑन वरून जवळपास मिड ऑन पर्यंत धावत पोहोचला आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी झेल पकडता आली नाही आणि एका धावेने आता स्कोर पुढे गेला 22 वर. आता रमेश आई विचार करत असेल, विकेटचा प्रयत्न त्याचा आहेच, परंतु 6 बॉलमध्ये 6 रन्स इथून जर आपण फक्त खर्च केला तरीही आपण एक थोडा काय होईना पलटवार करू शकतो मॅच मध्ये. आतापर्यंत 2 सिंगल त्याच्या विरोधात. फुल टॉस होता, कीपर कडनं चुकी झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, आता धावबाची संधी आहे. डिरेकिटची गरज होती. पप्पू विकेट कीपर बीट झाला त्या ठिकाणी. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. लेन शोधावी लागेल. रमेश ज्या लेनसाठी ओळखला जातो ती लेन त्याला मिळत नाहीये. एक्साच्या मदतीने देखील धावा खर्च होत आहेत. 1+1 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय 24 आकड्यावर. मोठ्या टोटलकडे वाटचाल. ओ यावेळेला लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. बॅटर आउट. पहिला धक्का लागतोय. फायनली ब्रेक थ्रू देत असताना रमेश बजागे.
समाधान माझ्या बाया झायल्या गार आणि तो ब्रेक थ्रू मिळून देत असताना आपल्या संघासाठी रमेश बजागेला आपण पाहिलं आणि विकेट मिळाली गणेशची, ज्यानं गणेशनं 2 चौकार लागोपाठ लगावले होते आणि चांगला लय मध्ये दिसत होता, चांगला टच मध्ये दिसत होता, त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर तुषार, फुल टॉस पुढे सरसावून फक्त दिशा दाखवली, बॉल कव्हर्सला पाठवला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल जोडल्या जात आहेत, सिंगल आता स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती 25 रन्स. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकाचा के मार्गस्थ, स्कोर चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे जाताना दिसतो. परंतु आता हा विकेट आल्यानंतर मी म्हणेल थोडाफार का होईना आत्मविश्वास आता वाढला असेल टीम सावरदेव किरवलीचा. यावेळेला थोडासा अर्ली खेळला, बॉल कमी गतीने आला, पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉलमध्ये, थोडीशी हालचाल होती. सिंगल न स्ट्राइक रोटेट, पुन्हा एकदा एका धावेने स्कोर पुढे गेला 26-26. यानंतर जसं सामना होणार आहे मेहर 11 बापगावच्या विरोधात विकी स्पोर्ट चौधरपाडा, दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे टाकल्या, फुलर लेन इनसाइड एज, मागे येतोय बॉल फाईन लेगला, चांगले क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. रमेश बजागे ज्यानं पलटवार करून दिला, आपल्या ओव्हरमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 6 आणि एक महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26वा स्कोर कार्डवर गावदेवी स्पोर्ट बापगाव. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि पाण्याच्या सोबत एखादा संदेश देखील असेल की इथून पुढे आता काय रणनीती करायची आहे आणि त्या रणनीतीनुसार आता आपल्याला खेळ करायचा आहे, स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे. कारण इथून आता 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा किमान 25 धावा जोडल्या तर 50च्या वर धावफलक जाईल आणि तिथे कुठेतरी बापगाव संघ चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळेल. परंतु हा इंटेंट असेल जय सावरदेव किरवलीचा की या 2 ओव्हरमध्ये 20च्या आतमध्ये धावा जर आपण रोखल्या तर मोमेंटम आपल्या बाजूने येऊ शकतो आणि या मॅच मध्ये आपला पलटवार होऊ शकतो. काय घडेल 2 ओव्हर्स मध्ये ते आपल्याला नक्की पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. विशाल येतोय गोलंदाजीसाठी. विशालचा पहिला बॉल फुल टॉस होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राइव्हचा फटकाही बघायला मिळाला जिथे पॉइंटला फिल्डर उपस्थित होता आणि एकच धाव त्या दरम्यान मिळाली. स्कोर एका धावेने 27 वर. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सुरू आहे. दुसऱ्या दिवसामध्ये देखील 10 संघ आपण खेळताना पाहिले आणि यशस्वीरित्या आतापर्यंत दुसरा दिवस देखील आपल्याला बघायला मिळाला. चांगला खेळ प्रत्येकी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सीझनची सुरुवात आहे, काही संघांचे अजून मैदाने उपलब्ध नसतील तरी चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. स्विंग केला ऑन साइडला, बिग ब्लास्ट, मोठा फटका, दमदार हिट तुषारच्या बॅटमधून, मेगा सिक्सर. दोन्ही प्रकारचा क्रिकेट तुषार ओळखतो, खेळणं जाणतो. कधी मैदानाच्या आतमध्ये सनसनाटी आणायची आणि कधी मैदानाच्या आतमध्ये शांतता बाळगायची हे अगदी त्याला ठाऊक आहे. चांगले बॅटिंग करताना शफल झाला, पिकअप शॉट, आणखी एक मोठा फटका, परंतु फिल्डर उपस्थित जज करतोय त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल आउट ऑफ द पार्क, अनदर सिक्सर.
मध्ये दोन्ही बाजूने धार लावली आहे तलवारीला. असे वार आता सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट पॅडिंग. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 3400 आकड्यावरती. दुसरा षटकार विशालच्या विरोधात पाहायला मिळाला. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर फ्रॉम विशाल. महागडं षटक आता विशाल कडून पाहायला मिळाला. पुन्हा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका. बॉल डायव्हर्ट झाला. फिल्डर येतोय बॉल वरती. दुसऱ्या धावेचा इथेही प्रयत्न राहिला. आईगाव देवी स्पोर्ट बापगावचा कॅप्टन खुश असेल सध्या फलंदाजांनी जी कामगिरी केली. अंपायर 1 शॉटचा इशारा करतात म्हणजे एकच धाव असेल. सर्वेशनं कुठेतरी आधी घाईनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिली धाव अपूर्णच राहिली. त्याच्यामुळे एकच धाव आणि धावफलक आता एका धावेने पुढे जाईल 41 आकड्यावरती. 41 रन्स. मोठ्या टोटलकडे आता वाटचाल राहिली आहे. 41 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या. थर्ड ओव्हर तिसरं षटक मार्गस. विशाल मागण्या ठरलाय. सर्वेशनं खूप चांगला डाव आतापर्यंत साकारल्या. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. एकच धाव तिथे मिळाली. शॉर्ट दरम्यानला चांगली फिल्डिंग आणि तिसऱ्या षटकाचा केस समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा बरोबर 14च्या सरासरी धावा जोडल्या गेल्यात आणि याच धावगतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 56 आपल्याला बघायला मिळतोय. आणि 56 धावा जर का 4 ओव्हरमध्ये लागल्या तर चेसिंग करत असताना खूप साऱ्या डिफिकल्टीज, खूप सारे अडथळे मी म्हणेल जय सावरदेव किरवलीच्या फलंदाजांसमोर येणार आहेत. परंतु हा खेळ क्रिकेटचा. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. कोणती धावसंख्या मोठी नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या छोटी नाही. जे तुमच्या पुढ्यात आहे त्याला सामोरे जाण्याची तुम्हाला हिम्मत ठेवावी लागेल. तुमची ती जिद्द असणं गरजेचे आहे आणि त्या जिद्दीनं, त्या हिमतीनं तुम्ही जर मैदानात उतरलात तर कोणतंच लक्ष तुमच्यासाठी कठीण नसेल. मेहर 11 बापगाव वर्सेस विकी स्पोर्ट सौदरपाडा. नेक्स्ट मॅच इन बिटवीन बोथ द एव्हरेस्ट टीम. सेकंड राउंड मधील पहिली मॅच. दोन्ही कॅप्टन या. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विनोद बजागे लेफ्ट आर्मर. स्ट्राइक एंडला सर्वेश 20 धावांवर बॅटिंग करतोय. यावेळेला मिस टायमिंग आहे. बॉल हवेत लॉंग ऑनला. फील्डर जज करतोय. कॅच ड्रॉप. जीवनदान पुन्हा मिळालाय सर्वेशला. मला वाटतं की बापगावरून निघाला आणि नशिबाशी हात मिळवणी करून आलाय असं वाटते. ज्या पद्धतीने पुन्हा 1 शॉटचा इशारा आलाय. हो, ही मिस्टेक राहिली आहे. वारंवार शॉर्ट रन कंप्लीट करतात त्या ठिकाणी आणि त्याचा फटका बसणार आहे डेफिनेटली. एकच धाव. स्कोर 43 आकड्यावरती. विनोदला पलटवार करावा लागेल. स्विंग अँड मिस. फाइन बॉल. फाइन डिलिव्हरी फ्रॉम विनोद बजागे. विनोदकडे तो अनुभव आहे. लेफ्ट आर्मर आहे. त्याच्याकडे देखील बॉल चांगले मूव्ह करण्याची क्षमता आहे आणि सध्या तरी तो त्या क्षमतेवरती खरा उतरला. हा निर्धाव चेंडू येतोय. एकही धाव या बॉलवरती मिळणार नाही आणि अशा प्रकारची गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये करावी लागेल. सर्वेशनं आतापर्यंत खूप चांगला डाव साकारला. एका बाजूला तुषार देखील 8 वरती खेळतोय. सर्वेश 21 धावांचं योगदान त्यानं आतापर्यंत आपल्या टीमसाठी दिलंय. परंतु ते सातत्य इथे टिकवणार का अंतिम ओव्हरमध्ये. राउंड द विकेट. ओ पुन्हा एकदा ऑन द राइस लॉफ केलाय. लॉंग ऑफला. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. ग्रेट शॉट फ्रॉम सर्वेश. कम ऑन डीजे. ऑन द राइस विथ द बाउन्स ऑफ फटका होता सर्वेशच्या बॅट मधून. स्लो वन. फुल टॉस. Another mighty hit. Another good shot. 1 bounce over the line into the fans for run. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन सोनिया क्रिकेट आपण पाहतो. एखादा होऊन गेलेला सामना जसा की आपण सकाळी बघतो ना हायलाइट, त्या पद्धतीने सर्वेश तुटून पडलाय. विनोद वरती कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. 50च्या वर धावा. 53 धावा स्कोर कार्ड वरती सर्वेश साठी. पुन्हा एकदा वैयक्तिक आपण पाहिलं तर 31 धावांवर बॅटिंग करतोय. ओ इथे काय घडले आता बघावं लागेल. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. थोडंसं फनी मुवमेंट पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल.
आणि चौकार. नो चेंडू आणि चौकार म्हणजे 5 धावा एकूण या बॉलवरती मिळतील. अनलिगल डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. बॉलिंग टाकत असताना विनोदच्या हातामधून हा चेंडू जरूर निसटला आणि त्यानंतर पहा बॅटरचं आक्रमण. चला सर आपण सामना सुरू करतोय. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचेल. चला पंचांशी कोणी वादविवाद करणार नाहीये. अंपायरचा डिसिजन जो असेल तो फायनल असेल. 5 धावा या चेंडूवरती नक्की पाहायला मिळाल्यात. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 5 धावांच्या मदतीने 58 या आकड्यावरती. वैयक्तिक 35 धावा सर्वेशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. या पुढचा बॉल फ्री हिट सोडून दिल्या बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय भरपूर जास्त बाहेर बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. फ्रीट कंटिन्यू असेल सर्व्हिससाठी. ती पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. तुटून पडल्या. चौकार षटकारांची आतषबाजी त्यानं केली आहे. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा थोडासा फ्लाईट येण्याचा प्रयत्न केला. कव्हर ड्राईव्हचा फटका. एकच धाव तिथे मिळेल. हाय स्कोर या स्पर्धेमधील आतापर्यंतचा उच्चांक गावदेवी स्पोर्ट बापगाव संघानं गाठलाय. 60 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात. कालपासून एवढी मोठी टोटल कोणत्याच संघानं बनवली नव्हती आणि इथे 60 धावा बापगाव संघाच्या माध्यमातून. आणखी काही ऍड केल्या जातील. स्लॉग हिट केलाय आउट ऑफ दी पार्ट. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. तुषारच्या बॅटमधून सिक्सर. मिळाला तुषारच्या बॅटमधून परफेक्ट स्लॉग स्वीप. मिड विकेटच्या पलीकडे 66 धावा स्कोर कार्डवर आणि 67 धावांचं लक्ष. भलं मोठं आव्हान पार करावं लागेल जय सावरीदेव गिरवली या संघाला आई गावदेवी स्पोर्ट बापगावच्या विरोधात. हायस्ट टोटल फॉर द टीम एखाद्या संघासाठी आणि या टुर्नामेंट मध्ये सर्वात मोठी टोटल आता या ठिकाणी विक्रम नोंदवलेला आहे तो आई गावदेवी स्पोर्ट बापगाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु आता तो विक्रम मोडीत काढणार का, हा सामना जिंकणार का जय सावरीदेव गिरवली, काही क्षणातच आपल्याला कळेल. त्या अगोदर आपण घेऊया टॉस. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे मेहर 11 बापगाव आणि विकी स्पोर्ट चौधरपाडा टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यावं. टॉस त्या ठिकाणी केला जाईल आणि आमचे सहकारी समालोचक योगी पाटील सर तुमच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. थँक्यू. हॅलो चेक. सन्माननीय किरोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक जे खूप मोठे चाहते गणेशजी भजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतो. एका बाजूला पाहू शकाल मेहर 11 बापगाव संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर विकी स्पोर्ट चौधरपाडा. हे दोन संघ आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळतील आणि हा प्रत्येकी सामना 3 षटकांचा असेल.
4 षटकांचा असेल इट्स ओके. चला चौदरपाडा संघाचे संघनायक कॅप कॉल देत आहेत. छापाचा कॉल आहे. चला जशी मागणी तसं पुरवठा. टॉस जिंकल्या चौदरपाडा संघाने. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय किती महत्वपूर्ण हा नाणं तुमच्या संघासाठी होतं. इकडे या. टॉस जिंकला बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार याचं पाठीमागचं कारण काय सांगू शकशील. चला आज तुम्ही यंगस्टर आहात परंतु ऑन माईक वरती बोलण्यासाठी लाजतायत. हरकत नाही. तुमच्याकडून चांगला खेळ होईल या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. तुषार मला माहिती की चांगला बोलतोय. बॅटिंग करायची आहे. तुझ्या मनासारखं घडले की ते विरोधात घडलेलं आहे. विरोधात घडलेला आहे. परंतु आता तुम्हाला मात्र बिल प्लॅन नुसार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. जो पहिला तुम्ही सामना जिंकलाय त्या सामन्यामध्ये तुला असं वाटतं की एखादा क्षेत्र आहे की तिथे कुठं तरी आमच्या चुका झालेल्या आहेत. हो चुका झाल्यात फिल्डिंगमध्ये पण थोडे त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग आता बॅटिंग करत असताना कुठला लक्ष डोळ्यासमोर असेल. नाही 40-50 पर्यंत मारायचा प्रयत्न करू आम्ही. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस असेल की जो संघ तुम्ही पहिल्या सामन्यात उतरवलाय तो संघ असेल. चेंजेस तर आहेत थोडेफार. काय स्वप्न आहेत या सत्रामध्ये. स्वप्न तर काय नाही बघू पुढे काय होतं. आणि तुमच्या पाठीमागे नेहमीच बाळरामजी मेहर असतात. ते तुम्हाला काय सजेशन देत आहेत. तुम्हाला काय मार्गदर्शन करत असतात. मार्गदर्शन देतच असतात ते. चांगलं केलं आणि पुढे जा. कॅप्टनशिप करणं या सत्रामध्ये काय डिफिकल्ट आहे का तुमच्यासाठी. असं काही नाही. संघच मला बोलते तू जा टॉस उडवायला. चला ओके. तर हे होते दोन्ही संघाचे संघटक माझ्या सोबतीला नाणेपैकी जिंकली विकी स्पोर्ट चौदरपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू होम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर. भलं मोठं आव्हान या ठिकाणी सेट करण्यात आले आणि नक्कीच आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये एक विस्फोटक खेळ सर्व्हिसचा पाहायला मिळाला आणि त्या खेळीच्या जोरावरती एक मोठं आव्हान या ठिकाणी सेट करण्यात आलं. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील माझ्यासोबत जोडले जात आहेत योगी पाटील सर. या स्पर्धेतील सर्वाधिक आकडा आता मात्र आपल्याला धाफलक्यावरती पाहायला लावला. पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी स्पोर्ट बाबुगाव संघानं तो आकडा इथे मात्र उभारला. 66 धावा केल्या पहिल्या बॅटिंग करत असताना. 67 धावांचा पाठलाग आता मात्र इथे केला जाणार का. आणि त्यासाठी सलामी जोडी राठी विनोद बजागे त्याच्या सोबतीला पाहू शकाल लेफ्ट आर्म बॅटर मिस्टर राहुल बजागे. ही जोडी जर मात्र या ठिकाणी चांगली जर बरसली तर मात्र इथे धावांचा लक्षाचा पाठलाग मात्र चांगल्या प्रमाणे होऊ शकतोय. पहिला चेंडू पाहू शकतो बॅटची कडा शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र तिथे फिल्डर तैनात आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच प्रमाणे पॉवर प्ले स्पेशलिस्ट मिस्टर विश्वासच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल धावताने मात्र खर्च केली. आज गावदेश्वर बाबुगाव संघाचा विचार केला तर अनुभवी विजय पाटील संघामध्ये नाही आहेत. त्यानंतर आपण दिनेशला सुद्धा आपण नेहमीच अनेक वर्ष खेळताना पाहिले तो सुद्धा मात्र संघामध्ये इन ॲक्शनमध्ये नाही आहे. आय थिंक नरेश सुद्धा नाही आहे. म्हणजे आय थिंक असं वाटतं की जास्तीत जास्त युवा खेळाडू आता मात्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्व्हिसचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 34 धावांची तुफानी केली त्याने साकारली आणि त्याला 7 चांगल्या प्रमाणे दिली. गणेश आणि तुषारनं मात्र हुशार कामगिरी केली. शेवटच्या क्षणाला लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन लेफ्टीसाठी मिड विकेट लॉंग ऑन डीपमध्ये वारिश मिडॉनला फिल्डर तुम्ही पाहू शकाल आणि फटका मात्र उचलला हवेत चाललाय. आकाशाला गवसणी घालण्यासाठी अगदी पिसे डॅम कडे फेकून दिला राहुलनं 6 धावांसाठी षटकार. या मैदानावरती लेफ्टी बॅटरसाठी फार काही उपलब्ध आहे आणि पाहू शकाल की ऑन साईडला मात्र लेफ्टीसाठी आय थिंक वारे सुद्धा वेगानं वाहत आहेत आणि त्या वाऱ्याचा मात्र कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न राहुल करतोय आणि षटकारानं आपल्या डावाला मात्र त्याने आगाज केलाय. हो डाव्या स्टिकवरती चेंडूची हाताळणी स्विंग अँड मिस. आय थिंक लाईन चुकीची निवडली गोलंदाज विश्वास न कारण या अगोदर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी लाईनमध्ये बिघाड पाहायला मिळाली.
वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च केली आणि सिंगलच्या माध्यमातून 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा षटक फार महत्त्वाचं असणार आहे टीम सावरदेव किरवली संघासाठी. जर तुम्ही पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा इथे जोडल्या गेल्या तर म्हणजे येणाऱ्या काही षटकामध्ये मात्र तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि येणाऱ्या बॅटरवरती मात्र थोडंसं दडपण कमी होऊ शकेल. तो प्रयत्न सुरू आहे. हो, अगदी समोरच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. कारण राहुलनं मात्र त्या ठिकाणी एकच मनामध्ये विचार केला होता की मी या डिफेन्सिव्ह स्ट्रोक केलेल गॅपमध्ये आय थिंक कव्हर पॉईंटला केल्याचा प्रयत्न करेल, परंतु चेंडू त्या लेंथवरती आला नाहीये. थोडासा वेग विश्वासनं तिथे मात्र कमी केला आणि अखेर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. पहिला डॉट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला बोलतोय. खूप मोठं लक्ष आहे, रस्ता फार खडतर आहे. त्या रस्त्यावरून सावरदेव किरवली संघाने बॅटरला जावं लागेल. बॅटची कडा कॉट बॅट विकेट किपरनं जल्लोष साजरा केलाय, कारण त्याला माहित होतं की चेंडूनं बॅटचे किस केलंय, चुंबन घेतलंय आणि अखेर सावरदेव किरवली संघाला लागणारा हा पहिला धक्का. पेशकी पहिल्या विकेटचं पतन असं वाटलं होतं की मात्र राहुल एक वेगळी छाप सोडून जाईल या सामन्यामध्ये, परंतु फक्त आणि फक्त 6 धाब्याचे तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि जसा राहुल बाद झाला त्याच्या आता मात्र या ठिकाणी जागेवरती नवीन फलंदाज विशालला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. विशाल सुद्धा मात्र लेफ्ट हँड बॅटर आहे, लेफ्टी बॅटर आहे. आठ धावसंख्येवरती या ठिकाणी पहिला गडी गमावला किरवली संघानं. कारण इथे मात्र आता वेल घेण्यासाठी तुम्हाला काहीच शिल्लक नाहीये, कारण तुम्हाला मात्र फटक्यांसाठी जावंच लागेल, हायलाइट क्रिकेट तुम्हाला खेळावंच लागेल. आणि त्याच प्रयत्नामध्ये हो बॅटची कडा होती, आय थिंक विकेट किपर कडून मात्र चूक घडली. डायरेक्ट हिट सुद्धा झालंय, परंतु वेगाने ती मात्र धाव कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या रूपाने काही धावा तिथे मात्र मिळतील आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. विशालनं स्वतःचं खातं उघडलं, 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. सावरदेव किरवली संघाचा विचार केला तर अनेक वर्षापासून आपण पाहतोय साई शेट बजागे असतील, गणेशजी बजागे असतील, या संघाला नेहमीच ते पुरस्कार करत असतात. आणि दोघेही चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. दोघांकडे भरपूर वर्षाचा अनुभव आणि चांगले आयोजक सुद्धा आहेत. कारण कोण विसरेल, गणेशजी बजागे यांच्या माध्यमातून नेहमीच सावरदेव चषकाचं आयोजन आपण पाहिलेलं आहे. परंतु त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. फटका हवेत केला, लॉंग ऑन चेंडू खाली चाललाय, कुठल्या प्रमाणे चूक होत नाहीये आणि दुसरा धक्का लागेल टीम किरवली संघाला विशालच्या रूपानं. विकेट क्रमांक दुसरा इथे मात्र विश्वासनं प्राप्त करून दिला आपल्या संघाला. सुरुवात पहिली तर थोडीशी मात्र नाजूक होती, परंतु षटकाचा अंत मात्र चांगल्या प्रमाणे पाहायला आपल्याला. परंतु विशालनं तो फटका केला, खूपच चुकीचा शॉट सिलेक्शन, कारण ऑफस्टिकचा चेंडू होता. जर तुम्ही कव्हर पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र टायमिंग बेटर झालं असतं, परंतु कुठेतरी खेचून मारण्याचा प्रयत्न केला, टॉपेज लागलं त्या ठिकाणी, ताकदीचा कमी वापर झाला आणि लॉंग ऑन वरती रोहितनं मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. झेल तिथे मात्र या ठिकाणी त्यांनी प्राप्त केली. न्यू बॅटर पाहू शकाल, 4थ्या क्रमांकावरती आला लिटिल मास्टर ऑफ किरवली मिस्टर पप्पू. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली सर्वेशने आणि पहिला चेंडू मात्र पाहिलं तर या ठिकाणी डॉट
इथे मात्र हाताळलाय. पप्पूसाठी पारितोषिक आहे. जर लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर केतन बजागे उर्फ भोक्याबाई यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. इथे मात्र शपल होऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी इष्टांच्या डोक्यावरून फ्लाय झाला. विनोद बजागे आय थिंक रायटी थोडासा चाचपडतोय कारण बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू इथे केले आहे. कारण या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जेवढे डॉट खेळणार तेवढा प्रेशर तुमच्या संघावरती वाढेल, दडपण वाढेल. त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला इथे खेळ करावा लागेल. पप्पूने जरूर त्याला कानमंत्र काहीतरी दिलेला आहे, परंतु त्या कानमंत्राचा तो वापर करेल का? अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वेश राऊंड तो विकेट मारा करतोय. पुन्हा मात्र त्याच प्रकारचा स्ट्रोक केलेला प्रयत्न आणि या ठिकाणी आय थिंक बॅटची कडा होती विकेट किपरनं या झेल ड्रॉप केलाय. संधी होती अजून विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त होऊ शकले असते, परंतु जर त्याला काही महत्व नाहीये. लागोपाठचा हा तिसरा डॉट चेंडू या सत्रामध्ये पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघ सुद्धा मात्र या ठिकाणी एक नवीन जोमानं मात्र या सीझनला सुरुवात करतोय. काय फलंदाजीत पाहिली त्याची पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यात मात्र गोलंदाजा कुठल्या पद्धतीने ऑन साइडला पूल केलाय अँड सक्सेसफुल. रायटी विनोदच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट 6 धावांचा. जी संकट मोचिकाची भूमिका त्यांनी पार पाडली होती त्या अनुषंगाने आज मात्र तो रूप धारण उतारावा लागेल. आणि विनोद सांगतो या डरो मत यारो मै हो ना. आणि अशाच रीतीने तुम्हाला मात्र वारंवार मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील. दहा फलकावरती 16 धावा लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक खराब चेंडू ऑनसाइडला पुन्हा इथे मात्र पाहू शकाल. चेंडू त्याला लॉंग लेगच्या दिशेने वेकेंड एरिया आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी हा चौकार. आय थिंक 3 चेंडू लागोपाठचे आपण डॉट पाहिले, परंतु तदनंतर फलंदाजाने वापसी केली. जसा अगदी ऊन तापलाय तसा आता मात्र फलंदाज रायटी विनोद हा तापलाय असं मात्र म्हणावं लागेल. एक षटकार निघाला, त्याच्या बॅटमधून एक चौकार निघाला व रिबाचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडूचा अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सध्या सुरू 2 षटकात देखील इथे मात्र संपूर्ण झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 24 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून आपण जर विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 43 धाबींची आवश्यकता. लक्ष अजूनही खूपच दूर आहे. उंच शिखर आहे, त्या शिखरावरती तुम्हाला चढायचं असेल तर आता मात्र इथून या ठिकाणी स्वतःचा रस्ता आता तुम्हाला स्वतःच तयार करावा लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार. 12 चेंडू 43ची गरज. स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः आता मात्र या ठिकाणी पप्पूला आपण पाहू शकाल, जो पप्पू अनेक वर्ष सलामीवीर होऊन त्याला आपण पाहायचो, परंतु हा पप्पू आता मात्र या सीझनमध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती. कारण आपण सलामीवीर मधून आपण जर विचार जर केला तर राहुलला पाहिलं, कारण लक्ष खूप मोठं होतं आणि त्याचमुळे अटॅकिंग क्रिकेट खेळण्याच्या मूडमध्ये स्थिती पाहिली. हो, बागफुटला गेले. हा क्लास पप्पूचा आहे, उगाच नाही त्याला म्हटलं जात. लिटिल मास्टर ऑफ किरवली आणि त्याच्या बॅटमधून निघाला हा दर्शनीय क्लासिकल चौकार.
आता मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. चेंडूच्या मिडवरती नेहमीच पप्पूकडून आपण स्ट्रोक पाहत असतो आणि त्याचा मात्र प्रत्यक्ष उतारा त्याने पहिल्या चेंडूवरती दिलाय. अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरला धरून फिल्डर तैनात होता, त्याच्या डोक्यावर त्याने तो फटका एक्झिक्यूट केला आणि या चौकारानं आपलं खातं त्याने उघडलंय. 11 चेंडू आता शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धाब्यांची गरज. तिसऱ्या षटकाला निलेशने सुरुवात केली जरूर, परंतु त्याचं स्वागत केलं चौकारानं. फिल्डिंगमध्ये आता मात्र बदलाव पप्पूसाठी. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही, सेफ लँडिंग झालाय. डीपमध्ये प्रोटेक्शन चुकीचा अनुमान पाहिला होता. बॅकअपला फिल्डर आहे जरूर. तत्पुरती 2 धावा घेण्याची संधी होती, परंतु विनोदनं मात्र त्या ठिकाणी नाकारलं. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र विनोद ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला एकाच एंड नाही तर आता दोन्ही एंड तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर कमी आहे आणि धावांची संख्या तुमच्या समोर खूप जास्त आहे. 10 चेंडू आणि 10 मध्ये आता मात्र 38 धाब्यांची गरज. हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज मॅच आणि येणाऱ्या बॅटरमध्ये अजून आपण विसरू शकणार नाही की लेफ्टी विनोदचं येणं बाकी आहे. म्हणजे अजूनही बॅटिंग ऑर्डर पाहिले तर सौरदेव किरोली संघाकडे एक खोलवर आहे, परंतु या जोडीकडे आता मात्र सर्व किरोलीकरांच्या नजरा लागलेल्या आहेत. ओव्हरपेच चेंडू आणि सरळ त्याला भिडकावून दिला लॉंग वरती, परंतु डीप मध्ये आहे. उंच पुरा असा हा खेळाडू, विश्वास त्याच्यावरती बाबगावकरांचा विश्वास आहे. त्याने टिपला झेल आणि समाप्त झाला विनोद. बजागेचा खेळ. मध्ये वेल बदलायला वेळ लागत नाहीये. जर या अगोदरच्या चेंडूवरती अजित जर 2 धाबा तिथे मात्र जर पूर्ण केल्या असत्या तर आय थिंक रायटी विनोद सुद्धा अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये असता. चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. रायटी विनोद बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी विनोद आलाय 6व्या क्रमांकावरती. आता मात्र थोडंसं पाहिलं तर कठीण समीकरण झालेलं आहे टीम सौरदेव किरोली संघाचा विचार केला तर, कारण 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि त्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 38 धाब्यांची आवश्यकता. डू वर डाय, हिट आउट नाही तर गेट आउट अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निलेश पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती हुक केलाय आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या पलीकडे. पंचांचा इशारा हा येतोय 6 धावांचा. समीकरण 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता मात्र 32 ची गरज. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. या 2 चेंडू मध्ये किमान एक मोठा फटका आला तर मात्र अजूनही मात्र इथे संधी निर्माण होऊ शकते टीम किरोली संघासाठी. तो स्ट्रोक विनोद कडून येणार का? पुन्हा डाबा स्टिक वरती चेंडूची फेकी, खराब गोलंदाजी आणि चेंडूला आता मात्र पाठवला फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. मॅच ऑन. टीम सौरदेव किरोली संघाने कारण 3 गडी बाद 39 धावा धाफलक्यावरती, परंतु त्यांच्या समोर लक्ष आहे 67 धाबांचं आणि आता 7 मध्ये विजयासाठी 28 धाब्यांची गरज. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय रायटी विनोद कडून, कारण 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि दोन्ही चेंडूमध्ये दर्शन घडवलं बाउंड्री लाईनचं. व पुन्हा डाबा स्टिक वरती, पण या फटक्यासाठी खेळाडू तिथे मात्र सजवलाय आणि आता मात्र हा चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला असता, परंतु एक धाव तिथं मात्र शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आणि स्ट्राईक सुद्धा आता मात्र लेफ्टी विनोदकडेच असणार आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आय थिंक 40 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या
आणि विजयासाठी 6 मध्ये आता 27ची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सध्या आपण अनुभवतो. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील सुद्धा आपण नाणेफेकी संपन्न केली. नाणेफेकी विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या बाजूने लागली गेली. त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. परंतु या सामन्यामध्ये जिंकेल कोण? बापगाव की किरवली, किरवली की बापगाव. एका संघाने सावरू देवाचा आशीर्वाद घेऊन या स्पर्धेमध्ये ते मात्र दाखल झाले. दुसरीकडे आपण जर पाहिली तर आई माऊली गावदेवी मातेचं दर्शन घेऊन तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. परंतु दोघांपैकी एक संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे. परंतु आज क्रिकेटचा विजय या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला. 7 स्टारचा विजय झाला या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. नवीन गोलंदाज चौथ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर नयन. यंग टॅलेंट, युवा गोलंदाजावरती आता विश्वास इथे मात्र दाखवला संघनायकानं. तो सार्थ ठरवणार का की विनोद लेफ्टी आपलं अस्तित्व मात्र या ठिकाणी कायम ठेवणार का? तुम्ही चॅम्पियन ट्रॉफी खेळता म्हणजे तुम्हाला चॅम्पियन प्रमाणे इथे मात्र खेळ करावा लागेल, लढावा लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. नयन, ओहो, पहिला चेंडू संधी होती विनोदसाठी. पहिला चेंडू आला बाउन्सर आणि पाहू शकाल या ठिकाणी 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांच्या वतीनं मात्र ते दिला गेला. तुम्ही DRS घेऊ शकता ओन अँड ओनली बीमर साठी. पहिला चेंडू आलाय डॉट. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक, 5 मध्ये विजयासाठी 27ची गरज. हो, पुन्हा मात्र 30 लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. आणि आता मात्र पंचाचा निर्णय असेल नो बॉल. कारण पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाहन केलं होतं गोलंदाजाला 1 फॉर द ओव्हरचा इशारा पाहायला मिळाला. 30 चूक इथे मात्र नयनने केली. आता मात्र पुढील चेंडू असली फ्रीट आणि फ्रीट वरती जर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र सामना जिवंत राहू शकतोय. कारण 5 मध्ये मात्र इथे विजयासाठी आता 26ची गरज. प्रेशर नयन वरती सुद्धा आहे, प्रेशर बॅटर सुद्धा वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रेशर आता मात्र दोन्ही जे संघाचे पाठीराखे आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पण तो जो प्रेशरला जुगाडेल तोच खेळाडू पुढे वाटचाल करेल. फ्रीट चेंडू शॉट अँड पोल आणि चेंडू झालाय सीमेरेषेच्या पलीकडे गोल. आकाशाला गबसती घालणारा हा मॅक्झिमम षटकार. अभी नाही तो कभी नाही. कारण ही चॅम्पियन ट्रॉफी आहे. 4 चेंडू जरूर शिल्लक आहेत. परंतु जर अशा रीतीने जर बॅटिंग झाली तर निश्चितपणे इथे मात्र त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो. ज्याप्रमाणे बॅटिंग सध्या सुरू आहे गणेशजी बजाज यांच्यावरती थोडी का होईना परंतु चेहऱ्यावरती स्माइल आलेली आहे. जबरदस्त अडकडी खेळ सध्या आपण पाहतोय. हो हो, फुलर लेंथ अगदी चेंडू मध्ये पाहिलं तर परिवर्तन पाहिलं आपण. चेंडू मध्ये वेग कमी पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. म्हणजे आता 3 चेंडू जे आपण पाहतो जे फक्त आता बापगाव संघाला लिगली पाहिजेत. इथे मात्र एखादी अनलिगल चेंडू जर आला नाही तर मात्र विजयापासून या संघाला मात्र कोणी दूर ठेवू शकणार नाहीत. कारण 3 मध्ये आता 20 धाबींची गरज. हो, पुन्हा मात्र कुठल्या पद्धतीने हुक केलाय आणि चेंडू चला पुन्हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. गावची देखणी टकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. फिफ्टी अप 53 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र 2 मध्ये 14 धाब्यांची गरज. एखादा अनलिगल चेंडू जे आता मात्र सर्व किरवलीकर मात्र या ठिकाणी वाट पाहतायत. सावरी देवाला आता मात्र ते वंदन करतायत. परंतु तसं काय घडेल का? पुन्हा चांगला फटका गॅप मध्ये चालला अगदी मिड विकेटला. फिल्डर जरूर आहेत परंतु दोघांच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. गरज आहे परंतु मी माझ्या जीवनामध्ये एका चेंडूवरती 11 धावा सुद्धा होताना पाहिलेल्या आहेत. एका चेंडूवरती 17 धावा सुद्धा होताना पाहिलेल्या आहेत आणि इथे मात्र एका चेंडूवरती 10 धावा होणार का? शेवटचा चेंडू
इथे मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झाले. तदनंतर पाहू शकाल यष्टिरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. पंचांचा निर्णय अजून आला नाही. तिरीचा सुद्धा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. 3 धावा कंप्लीट झाल्या आणि इथे मात्र पाहू शकाल चौथ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र केला जातोय. परंतु एक्झॅक्टली अजूनही मात्र या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे या चेंडूवरती 4 धावा आणि आता शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता. काय सामना रंगतोय. एका चेंडूमध्ये 10ची गरज असताना इथे मात्र अवांतरच्या रूपाने 4 धावा आल्या आणि इथे आता पाहिलं तर एका चेंडूवरती 6 धाव्यांची गरज. गोल्डन षटकाराची आवश्यकता. तो गोल्डन षटकार आता मात्र या ठिकाणी पप्पूच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी इथे टाळ्यांचा गजर असू द्या. काय क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 120 पेक्षा अधिक धावा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. हे दृश्य पहा. प्रथमतः शेवटच्या क्षणाला मात्र तिथे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु तत्पुरती फलंदाजाने 3 धावा पळून पूर्ण केल्या. इथे मात्र पाहू शकाल एक चेंडू शिल्लक आणि जर हा गोल्डन षटकार जर लगावला तर गणेशजी बजाज यांच्यासाठी गोल्डन षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हृदयाची ठोके धडधड इथे मात्र वाढवणारा सामना. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य. एक चेंडू 6ची गरज. फाटका हवेत केला. पूल केलंय. चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि हा सामना फक्त अवघ्या 1 धावेने गमावला टीम सावरीदेव किरोली संघानं. सो हार्ड लक परंतु आपण सर्वांची मनं जिंकली. गुड क्रिकेट. अतिशय सुंदर मात्र फलंदाजी पाहायला मिळाली परंतु विजय असतो आणि तो मात्र विजय संपादित केला टीम गावदेवी स्पोर्ट बापगाव संघानं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन. चला जो सामना इथे मात्र आपण नुकताच इथे मात्र संपन्न केला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने